हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती औद्योगिक नगर राज्यसेवा परीक्षा ही आपल्याला माहीत असेल की 25 ऑक्टोबरपासून विद्यार्थी मित्रांनो सुरू होणार आहेत। या धर्तीवर परीक्षेचा पॅटर्न आपण बघणार आहोत। त्याच पद्धतीने अभ्यास कसा केला पाहिजे, कोणतं मटेरियल यूज केलं पाहिजे, या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। तर लक्षात घ्या, सर्वप्रथम स्थापत्य अभियंता याकरिता आपण बघणार आहोत। तर लक्षात घ्या, जे पेपर आहेत त्यामध्ये एकूण 2 पेपर होणार आहे। पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर होतील। लक्षात घ्या, पेपर 1 जो आहे तो सर्वांसाठी कॉमन आहे, ज्यामध्ये मराठी 15 प्रश्न विचारणार आहेत, 30 मार्कांसाठी, दर्जा आहे 12वीचा। इंग्रजी देखील 15 प्रश्न आहेत, 30 मार्कांसाठी, दर्जा 12वीचा आहे। सामान्य ज्ञानमध्ये 15 प्रश्न असणार आहेत, 30 गुणांसाठी, पदवी लेवलची विद्यार्थी मित्रांनो एक्झाम असेल। त्यानंतर बौद्धिक चाचणी 15 प्रश्न असणार आहेत, 30 गुणांसाठी, पदवी लेवल। लक्षात घ्या, एकूण जो कालावधी आहे पेपर 1 साठी तो असेल 70 मिनिटे, म्हणजे 70 मिनिटांमध्ये तुम्हाला 60 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत। त्यानंतर पेपर 2 साठी विद्यार्थी मित्रांनो, जसे की तुम्ही स्थापत्याचे असेल तर स्थापत्य रिलेटेड टेक्निकल सिलेबस, मेकॅनिकलचे असेल तर मेकॅनिकल, विद्युतचे असेल तर विद्युत, करनिर्धारकसाठी वेगळा, अशा पद्धतीने 40 प्रश्न असतील, 80 मार्कांसाठी, 50 मिनिटे वेळ असेल, म्हणजे एकूण 100 प्रश्न 200 मार्कांसाठी असणार आहेत। एकूण वेळ असेल तुम्हाला 120 मिनिटं, आणि जो टोटल पेपर आहे तो असणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, म्हणजे प्रश्न आणि 4 ऑप्शन तुम्हाला पेपरमध्ये दिले जातील। आणि निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर हो, प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 104 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येणार आहेत। ठीक आहे, तर अभ्यासक्रम जो आहे, जो कॉमन पेपर 1 साठीचा जो सिलेबस आहे तो अशा पद्धतीने असेल। मराठीसाठी विद्यार्थी मित्रांनो, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उत्तरावरील प्रश्न। त्यानंतर इंग्रजीचा देखील सेम आहे, कॉमन व्होकॅब्युलरी आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, लेटर अँड ईमेल रायटिंग, युजेस ऑफ इडियम अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रेशन पॅसेज, हे 2 टॉपिक झाले। त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला भारताचा इतिहास राहील, विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल। त्यानंतर अर्थव्यवस्था हा देखील टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो। अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय आयात निर्यात, राष्ट्रीय विकासात सहकारी ग्रामीण बँकांची भूमिका, शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखालेखा परिषद इत्यादी, किंमत वाढण्याची, चलन वाढणे, कारण आणि उपाय। त्यानंतर भारतीय राज्यव्यवस्था देखील असेल, ज्यामध्ये भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, संसद व राज्यविधान मंडळ, राज्यव्यवस्थापन, ग्रामीण शहरी प्रशासन। त्यानंतर चालू घडामोडी असतील, जागतिक व भारतासंबंधी। हा टोटल झाला तुमचा सामान्य ज्ञान। त्यामध्ये पर्यावरण देखील हा टॉपिक विचारला जाणार आहे, मानवी विकास, पर्यावरण पूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण, विशेषतः वन संधारण, विविध प्रकारचे प्रदूषण व पर्यावरणीय आपत्ती। तर विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला ज्या महत्त्वपूर्ण टेस्ट सिरीज सांगणार आहात त्या तुम्ही विद्यार्थी मित्रांनो परचेस करू शकतात। लक्षात घ्या, सर्व प्रश्नपत्रिका आपल्याकडे आहे 199 रुपयामध्ये, ज्यामध्ये 100 टेस्ट असतील, 2785 एकूण प्रश्न आहेत, 10 फुल लेंथ टेस्ट आहेत, एकूण 1000 प्रश्न आहेत, म्हणजे एकूण 3785 प्रश्न तुम्हाला भेटेल। हे जे पूर्ण पॅकेज आहे 199, यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, मराठी, इंग्लिश, सामान्य बुद्धिमत्ता यांचा विद्यार्थी मित्रांनो तुमचा चांगल्या पद्धतीने सराव होऊन जाईल। त्यासोबत लक्षात घ्या, जो पेपर 1 आहे बरोबर, पेपर 1 मध्ये जो तुम्हाला टॉपिक विचारला आहे सामान्य ज्ञान, त्यामध्ये तुम्ही बघू शकतात महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, पर्यावरण, त्यासोबत चालू घडामोडींचे प्रश्न, म्हणजे जो त्यांनी सिलेबस दिला आहे त्यानुसार एकूण आपल्याकडे 5000 प्लस प्रश्न आहेत, 249 याची प्राइस आहे। तुम्ही विद्यार्थी मित्रांनो पेपर 1चं मटेरियल तुम्ही परचेस करू शकतात। सपोज आता तुम्ही जर करनिर्धारणसाठी जर फॉर्म भरला असेल तर पेपर 1चं जर तुम्ही मटेरियल घेतलं 249चं घ्या, त्यासोबत 199च्या प्रॅक्टिस टेस्ट पाहिजे असेल तर त्या घेऊ शकतात। त्यासोबत पेपर 2चं जर तुम्हाला तयारी करायची असेल तर त्यांनी सिलेबसमध्ये टॉपिक कोणकोणते दिले, महाराष्ट्राचा भूगोल आहे, मानवी वसाहत आहे, पर्यटन आहे, महाराष्ट्राचा इतिहास, राज्यघटना, राजकीय यंत्रणा, घटना दुरुस्ती, प्रशासकीय कायदा, कामगार कल्याण, माहिती अधिकार अधिनियम, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, संगणक व माहिती तंत्रज्ञान, आर्थिक सुधारणा व कायदे, सार्वजनिक वित्त व्यवस्था, इतर महत्त्वाचे जेवढे त्यांनी टॉपिक दिले आहेत त्यावर एकूण 3300 प्लस प्रश्न आपण तयार केले आहेत। 299 रुपयामध्ये तुम्हाला भेटून जाईल। जसे की हे टॉपिक आहे, माहिती अधिकार झालं, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम झालं, याच्यात तुम्हाला नोट्स देखील भेटणार आहेत, त्यासोबत प्रश्नांची देखील तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेईल। ज्या विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी 299चं हे देखील मटेरियल तुम्ही नक्कीच विद्यार्थी मित्रांनो परचेस
परचेस करू शकता. दर्जेदार आणि क्वालिटी मटेरियल यामध्ये दिलेलं आहे. त्यासोबत लक्षात घ्या, ज्या विद्यार्थी मित्रांनी स्थापत्यासाठी फॉर्म भरला असेल, पेपर 1चं तर मटेरियल घेऊन टाका तुम्ही, परंतु स्थापत्य अभियांत्रिकीचे जेवढे टेक्निकल सब्जेक्ट आहेत बरोबर, विथ एक्सप्लेनेशन म्हणजे 15,000 प्रश्न आहेत विथ एक्सप्लेनेशन. याची ओरिजिनल प्राईस आहे 1,000 रुपये. परंतु लक्षात घ्या, परीक्षा जवळ आली आहे, त्यामुळे तुम्हाला 599 मध्ये हे मटेरियल तुम्हाला भेटून जाईल, तर लगेचच परचेस करा. त्यासोबत लक्षात घ्या, पाणीपुरवठा स्वच्छता अभियांत्रिका सेवा थोडक्यात मेकॅनिकलचे विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात. त्यांनी सिलेबसमध्ये जेही टॉपिक दिले जसे की थेरी ऑफ मशीन, थर्मोडायनेमिक्स, मॅन्युफॅक्चरिंग, फ्लूइड मशीन्स, फ्लूइड मेकॅनिक्स, वेटर इंजिनिअरिंग, रेफ्रिजरेशन, मशीन डिझाईन, IC इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, रिन्युएबल एनर्जी, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, जेवढे टॉपिक दिले आहेत 14,000 प्लस प्रश्न आहेत. 20 एक्सप्लेनेशन 499 मध्ये तुम्हाला हेही विद्यार्थी मित्रांनो भेटून जाईल. त्यासोबत लक्षात घ्या, इंग्लिशची क्वेश्चन बँक आहेत, 129 रुपये फक्त प्राईस आहे. टॉपिक वाईज क्वेश्चन आहेत, हे देखील तुम्ही परचेस करू शकतात. ॲप्टिट्यूडचं देखील बघू शकता, त्यांनी जो सिलेबस दिला आहे त्यानुसार अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी यावर प्रश्न आहेत. 129 रुपयामध्ये तुम्ही हे देखील विद्यार्थी मित्रांनो परचेस करू शकतात. मराठी व्याकरणाची देखील क्वेश्चन बँक आहे, टॉपिक वाईज क्वेश्चन आहेत. मिक्स टेस्ट आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत. 1800 प्लस प्रश्न 129 रुपयामध्ये तुम्ही विद्यार्थी मित्रांनो परचेस करू शकतात. जे विद्यार्थी मित्रांनी विद्युत अभियंता फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी देखील 20 टेक्निकल टेस्ट आहेत, 800 प्लस प्रश्न आहेत. 99 रुपयामध्ये हे देखील परचेस करू शकतात. लक्षात घ्या, जास्त पैसे घालून दुसरी टेस्ट सिरीज घेत बसू नका. लक्षात घ्या, दर्जेदार क्वालिटी मटेरियल आम्ही तुमच्यासाठी तयार केलं आहे. ज्या विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी 93 56 25 60 37 या व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि विद्यार्थी मित्रांनो मटेरियल लगेचच परचेस करा आणि तयारीला सुरुवात करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करा. थँक्यू.